एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये बेपत्ता मुलांचं प्रमाण हे 30%नी वाढलेलं आहे। मुली जास्त प्रमाणामध्ये बेपत्ता आहेत। या संदर्भात राज ठाकरेंनी सरकार नेमकं काय करतंय असा सवाल करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। मुंबईत कोणत्या परिसरामधून मुली बेपत्ता होत आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय तेही आपण पाहूयात। त्यावरचा एक खास रिपोर्ट। मुंबई आणि महाराष्ट्रात बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींच्या आकडेवारीवरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केलेत। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेपत्ता मुला-मुलींचं प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30%नी वाढलंय। लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्यात आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवतायत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करतंय हेच समजत नाही। स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागत असतात। त्यांच्यासोबत खरंच त्यांचे आई-वडील असतात का याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही। आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत। यावर विधिमंडळात चर्चा व्हावी। कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात 90% वर आपण परत आणतो। पुढच्या 1.5 वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात, परत येतात। त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही, पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देईल। राज्यामध्ये तर 2,56,000 महिला आणि तरुणी अद्यापही गायब आहेत। हे सांगतात की आमचं शोधण्याचं आम्ही शोधून काढलेल्या किमान 80% सापडले आहेत, आम्ही शोधले आहेत। हे सगळे बोगस आकडेवारी देतात। कुठलीच मुली अजूनही त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि हे रॅकेट आहे। या संदर्भात सरकारला काय देणं घेणं आहे? महाराष्ट्र लुटण्यात मजा आहे त्यांना, बाकीच्याची काय कुठल्या विषयाचं गांभीर्य आहे? हे असे असंवेदनशील सरकार आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मुंबईतून गेल्या 36 दिवसात 83 मुलं बेपत्ता झाली आहेत। यात 60 मुली तर 23 मुलांचा समावेश आहे। 18 वर्ष वयोगटातील 41 तरुणी तर 13 तरुण यामध्ये आहेत। मुंबईतल्या कुर्ला, मालवणी, पवई, साकीनाका या परिसरातून मुलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे। गेल्या काही महिन्यांची मुंबईतली आकडेवारी बघितली तर जूनमध्ये 70 मुलं बेपत्ता झाली आहेत। यात 57 मुली आहेत। जुलैमध्ये एकूण 60 बेपत्ता, त्यात 37 मुली। ऑगस्टमध्ये 51 बेपत्ता, त्यात 37 मुली। सप्टेंबरमध्येही बेपत्ता, त्यात 37 मुली। ऑक्टोबरमध्ये 57 बेपत्ता, त्यात 41 मुली आहेत। नोव्हेंबरमध्ये 71 बेपत्ता, त्यात 52 मुली आणि डिसेंबरमध्ये आत्तापर्यंत 11 जण बेपत्ता आहेत, त्यात 8 मुलींचा समावेश आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित केला। दत्तक योजनेचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर कामांसाठी मुलामुलींचा वापर केला जात असल्याचं सचिन अहिर म्हणाले। सभापती महोदय, फक्त मुंबई शहरामध्ये अवघ्या 36 दिवसामध्ये चित्राताई अवघ्या 36 दिवसामध्ये गेल्या 82 मुले आणि मुली हे बेपत्ता झालेलं आपल्याला पाहायला मिळालेले। सभापती महोदय, अनेक भागांमध्ये तर अशी घटना घडली आहे की दत्तक योजनेच्या अंतर्गत खोटे कागदपत्र दाखवून देखील मोठ्या प्रमाणावरती विक्री करण्याचं काम मुलं आणि मुलींचं केलं जातं आणि याच मुलं आणि मुली हे भिकारी म्हणून असतील किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटीसाठी सभापती महोदय वापरण्याचा देखील प्रयत्न या निमित्ताने झालेला आहे। शासनाने नोंद घेतली आहे। याच्यावर गंभीरतेने नोंद घेऊन या विषयावर संबंधित सदस्यांशी चर्चा करू, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करू, वेळेस वाटलं तर बैठकी घेऊन, वाटलं तर त्याच्यासाठी कायद्यात आणि नियमामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता तेही करू। बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींमध्ये 18 वर्षांच्या वर आणि अल्पवयीन असा दोघांचाही समावेश आहे आणि एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 30%नी हे प्रमाण वाढलंय। तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार पालकांकडून मुलं सापडल्यानंतर तक्रारी मागे घेतल्या जात नाहीत, त्यामुळे आकडेवारी अधिक दिसते। नागपूरहून विनायक डावरुंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.